नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ग्रामीण भाषेमध्ये ह्याला कोप म्हणतात. म्हणजे एक असं घर की जे इथे उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनवलेलं. ठीक आहे, अशी ही लाकडं, इथेच मिळणाऱ्या तुराट्या, त्याच लाकडाचे केलेले असे आडवे बांबू आणि त्याच्या आधारावरती उभा राहिलेली ही छोटीशी तेव्हाच्या काळातली राहण्याची वास्तू. पण ह्या कोपेपासून सुरू झालेला जो एक प्रवास आहे, तो प्रवास आज 65 कोटी रुपये उलाढाल असलेल्या व्यवसायावर पोचला. आणि जो व्यवसाय, ज्याला आपण मी तर म्हणेन की ज्यांनी हा व्यवसाय केला, तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा नव्हे देशाचा थर्माकोल मॅन किंवा टॉयलेट मॅन सुद्धा आपण त्याला म्हणू. हे दोन व्यवसायामध्ये या व्यक्तीनं अफाट असं यश मिळवलं. मानेसाहेब या, नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. तर हे आहेत, सांगा तुमचाच परिचय आता. नमस्कार नमस्कार. राहुलजी, या कुपीमध्ये तुमचा आधी परिचय. मी रामदास माने. करेक्ट. माझं गाव लोदवडे, इथून 7 किलोमीटरवरती अंतर आहे. तालुका मान, जिल्हा सातारा. आणि गावातलं घर पडलं माळवादाचं, पण राहायचं कुठं, तर वडिलांनी ही कूप बांधली. मी त्यावेळी 3.5 वर्षाचा होतो. या कुपीमध्ये माझं 6 वर्ष माझे गेले. इथूनच माझी शाळा इथून 7 किलोमीटर लांब आहे. आई बघा ह्या रस्त्याने अशीच काही पायवाट दिसे, अशीच मला ह्या दऱ्याखोऱ्यातनं झाडाझुडपातनं अगदी लोदोड्याला जायची 7 किलोमीटर मला सोडायला, आणि संध्याकाळी 5 वाजता परत घ्यायला यायची. तर अशा पद्धतीचे पहिली दुसरी आईनं मला लोदोड्यापर्यंत पायीच सोडलं आणि परत ती घ्यायला यायची. ह्या कोपटात किंवा कोपीत तुम्ही झोपायचा? ह्या कोपीमध्ये 6 वर्ष मी राहिलोय. आई इथं स्वयंपाक बनवायची आणि आम्ही झोपायला इथं बाहेर यायचो. किंवा जर हिवाळा वगैरे असला, पावसाळा जर असला, तर आम्ही आत कोपीत झोपायचो. इथं आम्ही सगळी 5च्या 5 म्हणजे आई वडील आणि माझी 2 भावंड, अशी 5 माणसं आम्ही ह्या कोपीत 6 वर्ष राहिलेलो आहे. गोष्ट आहे 70च्या दरम्यानची गोष्ट आहे. 68-70 आता 2025 पर्यंत तुम्ही जगातले किती देश फिरले? मी जगातले 182 देशात जाऊन आलेलो आहे. पृथ्वीला 3 वेळा वेढा मारलेला आहे. आणि तुम्ही मगाशी जसं प्रश्न विचारते, 45 देशामध्ये माझं निर्यात आहे. म्हणजे अगदी मला सांगायला आता आनंद वाटतोय, पण ज्या काळात मी तर राहत होतो त्या आजूबाजूला काही नाहीये. मला रात्रीची तर भीती वाटायची. तुम्हाला आज लोक काय म्हणून ओळखतात? थर्माकोल मॅन. हो, आज मला कोण थर्माकोल मॅन म्हणतं, कोण टॉयलेट मॅन म्हणतं, कोण सेल्फमेड मॅन म्हणतं. म्हणजे अशी 3 टोपण नावं आहेत. तर थर्माकोल मॅन का म्हणतात की अगदी भारतात तुमच्या घरात जे थर्माकोल आले, थर्माकोल रामदास मानेचा किंवा मानेसाहेबांच्या मशीनमधून तयार झालाय. टॉयलेट मॅन का म्हणतात की टॉयलेटचा मी जन्म दिला, 70,000 टॉयलेट आपण 28 स्टेटमध्ये दिलेली आहेत. तर तुमचं स्वागत आहे. आणि ही सगळी कहाणी तुम्ही ऐका आणि ह्याच्यातनं काय तुम्हाला प्रेरणा मिळते तेही आम्हाला कळवा. रामदास मानेंची ही जी कहाणी आहे ना, ती अनेक अर्थाने मला युनिक का वाटते, तर ते जेवढा संघर्ष करतात. म्हणजे विचार करा, 13 वर्षाचा एक मुलगा आहे, त्याला शिक्षण घ्यायचं आहे, पैसे नाही आहेत, दुष्काळ पडलेला आहे. आणि अशा वेळेला हा मुलगा तिथे रोजगार हमीचं जे काम सुरू आहे तिथे जातो. तिथे मुल्ला नावाचा एक वर्षर आहे, त्याला तो विनंती करतो की मला काही करा, पण मला पाठ्यपुस्तकं घेण्यासाठी पैसे हवेत आणि तेवढं काम करू द्या. मग ते सांगतात की एवढ्या ब्रासचं तू काम कर, तेवढं जर तू काम केलंस तुला मी पैसे देईन. आणि हा रामदास तेव्हा 13 वर्षाचा तेवढं काम त्यांना करून दाखवतो. 2 वेळेला त्याच्या हातातला जो टिकाव आहे, जेवढा खोलीवरती ते जायला हवं तेवढं जात नाही, पण तो रडायला लागतो. कारण त्याला असं वाटतं की आता पैसे मिळणार नाहीत. परंतु त्यानंतर मुल्ला हे सदगृहस्थ त्याची ती शिक्षण घेण्याची चिकाटी बघून त्याला कामावरती ठेवतात. आणि जेवढं काम करणं गरजेचं आहे तिथून रामदास माने शिकले. ही पेटी जशी तशी मी माझ्याकडे ठेवलेली आहे, माझी आठवण म्हणून. आणि हे 20 रुपये मी घेऊन पुण्याला गेलेलो आहे या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये माझ्या आईला ही लग्नाची पेटी तिच्या लग्नात मिळाली. आणि त्याच्यानंतर ती मी ज्यावेळी पहिल्यांदा पुण्याला निघालो, तर आईनं ह्या पेटीमध्ये एक पिशवीमध्ये पीठ 1 किलोचं एक राखेल भरून आणि हे पितळी तांब्या मला त्यावेळी दिलं की बाळा, तुला जर कुठं भूक लागली तर तू काहीतरी झाडाखाली स्वयंपाक करण, पोट काहीतरी पोटाला खा. अशी ती पत्र्याची पिटी ती अगदी जपून ठेवलेली आहे.
हीच पेटी घेऊन तुम्ही पुण्याला गेलो. बस स्थानकावरती झोपले. बरोबर आहे, हा पुण्याला किती गेलो. दिवस बस स्थानकावर आणि पाण्याच्या हा, टाकीखाली अगदी किती- बरोबर आहे. हा तर पहिल्यांदा ही पत्राची मी सातारला गेलो पहिल्यांदा आणि बस स्थानकावरती मी 3 दिवस झोपलो आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी मला ते काठीनं डोसलं, हे इथं झोपायचं नाही, का झोपलाय रे? मग त्यावेळी मी त्यांना म्हणलं, साहेब मी इथं ITL लागलोय, माझी इथं कोणी ओळखीच नाही, माझी राहायची सोय नाहीये. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे जा बाहेर. तर ही पत्र्याची पिठी डोक्यावर घेतली आणि मी एसटी स्टँडच्या बाहेर गेलो आणि 2 तासानंतर पोलीस गेल्यानंतर मग मी तिथं आलो आणि मला असं वाटलं की आता 2 वर्ष आपल्या इथं काढायचे आहेत, तर बाबा इथं हे पोलीस तर झोपू देत नाहीत. मग ते एसटी कॅन्टीन जे आहे सातारचं, तर त्या एसटी कॅन्टीनवाल्यांना मी विनंती केली की बाबा असं असं मला इथं 2 वर्ष माझा ITL नंबर लागलेला आहे आणि माझी राहायची सोय नाही, आपण जर मला थोडं काहीतरी काम दिलं तर बरं होईल. मग त्यांनी सांगितलं बाबा तू उद्यापासून सातारला त्यांच्या कॅन्टीनमध्ये किंवा रात्री 11 ते पहाटे 5 तू वेटरचं काम त्यांनी मला दिलं आणि म्हणून ते 2 वर्ष मी सातारच्या एसटी कॅन्टीन वेटरचं काम केलं. दिवसा ITI केली आणि मी ITIला पहिला आलो आणि त्याच्यानंतर मला महिंद्रा सिंटरनं महिंद्रा सिंचा अप्रेंटिससाठी लेटर दिलं ITIच्या प्रिन्सिपल साहेबांनी. ती पेटी आहे. ती PT आहे. हो सर. पण त्यांच्या ह्या बोलण्यातनं मला एक गोष्ट जाणवली की उद्योग व्यवसायामध्ये सगळ्यात गोष्ट महत्त्वाची काय असते तर ती असते बँक तुम्हाला कशी मदत करतात. तर रामदास मानेंनी थोडके नाही 130 कोटी रुपये जवळपास बँकेकडनं कर्ज घेतलं आणि मी त्यांना विचारलं मानेंना, त्यातलं किती माने साहेब NPA झालं तुमचं? माझं एक पण NPA झालेलं नाहीये बहादर. आणि त्याच्यानंतर मात्र एक प्रोजेक्ट आमचा लिबियाचा जो आहे तिथं युद्ध चालू झालं होतं आणि ते पहिला प्रोजेक्ट आम्ही लिबियाला दिला, तो ओके झाला, त्याचे पैसे आम्हाला मिळाले. दुसरे 2 प्रोजेक्ट लिबियाचे मिळाले आणि ते आमचा प्रोजेक्ट तयार झाला आणि ज्यावेळी आम्ही डिस्पॅच करणार, एक्सपोर्ट करणार, त्यावेळी तिथं युद्ध चालू झालं आणि त्याने आम्हाला फोन केला की बाबा आता युद्ध चालू झालं, तुम्ही मशीन काय पाठवू नका, त्या पोर्टवरती तशाच पडतील. आणि त्या थांबल्या मशीन आणि त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट त्यांनी काही उचलला नाही. त्याच्यामुळे आमची 1.5 कोटीची ऑर्डर जी आहे तर ती आमची तशीच राहिली. पण ते अकाउंट आम्ही NPA होऊ दिलेलं नाहीये. आम्हाला तशाच टाईपची एक ऑर्डर दुबईमधली मिळाली आणि तो जो प्रोजेक्ट त्याला अल्टर करून आम्ही तो प्रोजेक्ट आहे तो दुबईला पाठवला आणि आमचं ते अकाउंट NPA होऊ दिलं नाहीये. NPA अकाउंट होऊ नये ह्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करत होतात की ते सगळं जुळूनच येत होतं? नाही, विशेष प्रयत्न करत होतो. कारण LC ज्यावेळी असते त्याची मुदत असते 6 महिने. म्हणजे 6 महिने तुम्ही आम्हाला बँकेनं पॅकिंग क्रेडिट दिलं कारण त्याला आम्हाला निश्चित रिझर्व्ह बँक कमी रेट लावते, इंटरेस्ट कमी देते आणि त्याच्यानंतर ते जर 6 महिन्यात प्रोजेक्ट जर पुरा नाही झाला तर मग आम्हाला बँकेला रिक्वेस्ट करावं लागतं की बाबा आम्हाला अजून 6 महिने वाढवून द्या. कारण एखादा प्रोजेक्ट बनवणं म्हणजे त्या मशीनचं डिझाईन करणं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं, त्याचं सगळं पूर्ण म्हणजे एखादं मशीन बनवायचं म्हणजे एखादं लग्न केल्यासारखा प्रकार. एक मशीन बनवायचं म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रॉलिक आलं, न्यूमॅटिक आलं, फॅब्रिकेशन आलं, लोखंड आलं, इलेक्ट्रिकल आलं, अशा सगळ्या टाईपचे एक्सपर्ट लागतात, सगळ्या टाईपच्या मशिनरी लागतात आणि मग हे सगळं जुळवून आलं ते सगळं. आणि तो प्रोजेक्ट म्हणजे नुसतं एक मशीन नसतं, त्याच्यामध्ये 20 ते 25 मशीन असतात. म्हणजे कमीत कमी 3 सेप मोल्डिंग मशीन असतात, एक प्रिफॉर्मिंग मशीन असतं, एक ब्लॉक मोल्डिंग मशीन असतं. मग आता मी प्रिफॉर्मिंग मशीन म्हणजे दाणे तयार जसं करतो त्याला ते दाणे पेपकॉन ज्याला म्हणतो तसं थर्माकोलचं पेपकॉन तयार करायचं म्हणजे थर्माकोलचे बेल्स तयार करायचं, त्याला प्रिफॉर्मिंग मशीन म्हणतात. सेप मोल्डिंग म्हणजे कसं की वेगवेगळे सेप, टीव्हीचं पॅकिंग असेल, रेडिओचं पॅकिंग असेल, ते जसे जसे वेगवेगळे सेप बनतात तसं ते सेपचं एक. आणि तिसरं म्हणजे ब्लॉक मोल्डिंग मशीन, थर्माकोलचे ठोकळे आणि त्या ठोकळ्यामधनं त्याच्या स्लाइस केल्या की त्याचं स्लाइसेस बनतात आणि त्या शिटा ज्या आपण बाजारामध्ये आपण इन्सुलेशनसाठी, कोल्ड स्टोरेजसाठी जे वापरतो त्या थर्माकोलच्या शिट्या. अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे तेव्हा कधी थर्माकोलचा एक मोठा ठोकळा पडला सगळे आणा ना. बघा मानेंचं वैशिष्ट्य काय, ते सगळं 12 फूट बाय 4 फूटचा ठोकळा आहे. माने हे स्वतः 4000 प्रकारचे वेगवेगळे थर्माकोलचे प्रोडक्ट बनवतात. हे बघा बरं, ते मी त्यांच्याकडे बनवून घेणारच आहे. हे बघा, हे थर्माकोलचे पॉपकॉर्न, बरोबर आहे, बीड्स आहेत. हे बीड्सच आहेत. हे पण बीड्स. हे रॉ मटेरियल काय माने, हे हेल्मेट आहे. अशी माने साहेबांनी बनवलेलं हेल्मेट आहे. हे काय माने ते ह्याच्यामध्ये बॉम्ब संरक्षणासाठी, बॉम्ब म्हणजे बॉम्ब टाकायच्या ते सुरक्षित राहावा म्हणून ते बॉम्बचं कव्हर आहे. हे पण बॉम्बचं कव्हर आहे. हे काय माने साहेब? हे पॅकिंग रिंग आहे. हे पॅकिंगची रिंग आहे. होय. हे माने साहेबांचे 4000 प्रोडक्ट पैकी ना काही प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते. चला ना. येस सर. आणि त्याच्यानंतर माने साहेबांनी बनवलेले
हा एक प्रोडक्ट आहे. हा काय प्रोडक्ट आहे बरं? ह्याच्यामध्ये एक पार्ट, इलेक्ट्रॉनिक पार्ट ह्याच्यात पॅक होतो, Right. त्यासाठी हे प्रोडक्ट आहे. हे दाखवा ना, हे प्रोडक्ट दाखवा. आणि हे बॉक्स, हे बॉक्स आहे. हा हे जे बॉक्स आहे ह्याच्यामध्ये पण पार्ट असे वेगळे हे राहतात. त्याच्यानंतर हे मेडिकलसाठी छोटंसं बॉक्स लागतं, मेडिकल बॉक्स. त्याच्यानंतर केकसाठी सुद्धा असे बॉक्स वापरतात, केक पॅकिंगसाठी. हे बजाजचे फॅन आहेत, ते फॅन पॅकिंगसाठी हे बॉक्स लागतं, फॅनचं पॅकिंग. करेक्ट. फॅनचं पॅकिंग. प्रत्येक जण ना तुम्ही ह्या केलेल्या प्रोडक्टला स्वतःला रिलेट करत असणार, कारण हे कधी ना कधी तर त्यांच्या घरी आलेलं आहे. यापैकी एक तरी प्रोडक्ट. बाय द वे, माने साहेबांनी ऍग्रिकल्चर म्हणजे शेती क्षेत्रामध्ये हे आता हे थर्माकोलचं बॉक्स आहे, हे वेगळं लोक गारेगार विकतात बाहेर. गारेगार म्हणजे थंडी, गारेगार म्हणजे तुम्हाला आठवलं ना शब्द, तो लहानपणीच आपला आहे. हे गारेगार विकायसाठी असतं. हे गारेगार विकण्यासाठी. हा, त्याच्यानंतर हे मेडिकलसाठी आहे. औषधं वगैरे जे आहेत ना, ह्या कोणी एक्सपोर्ट करायचे असतील तर बॉक्स मध्ये हे टाकून हे औषधं एक्सपोर्ट खऱ्या करण्यासाठी. अर्थाने थर्माकोल मॅन आहात. वा वा वा, थँक्यू सर, थँक्यू सर. आणि मग माने साहेबांनी, आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडची कृषी निर्यात खूप वाढते आहे, होय. तर मी त्यांचं हे प्रोडक्ट बघितलं, 4 kg ग्रेप बॉक्स. याच्यामध्ये 4 kg येतं, 8 kg येतं, 3 kg येतं, 10 kg येतं, असे 4 टाईपचे हे बॉक्स आहेत. हे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला लागणारे पॅकिंग. आणि हे जे आहे क्रँकशाफ्ट जे आहेत ना, ते एक्सपोर्ट करायसाठी ह्याच्यात क्रँकशाफ्ट अशा ह्याच्यात क्रँकशाफ्ट ठेवतात आणि ते एक्सपोर्ट करायला ते डॅमेज होऊ नये. एक मिनिट, तुम्ही मला असं सांगितलं होतं माने साहेब, ते आपण जरा एक त्याची स्ट्रेंथ टेस्ट करून बघू. हो, करा 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 करा. हो हो. इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट काय मी तुम्हाला सांगतो, ह्या व्यवसायामध्ये संधी कुठे आहेत. माने साहेबांनी मला असं सांगितलं की हे जे ग्रेप एक्सपोर्ट करतात त्याची मागणी एवढी जास्त आहे की ते आणि तत्सम व्यवसाय करणारे लोक ती मागणी पुरवठा करूच शकत नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. होय होय. म्हणजे तरुणांनी तुमच्याकडे काय शिकायला हवं, तर ह्या व्यवसायामध्ये प्रचंड संधी. येस येस. दुसरी गोष्ट मला त्यांनी सांगितली की ह्या थर्माकोलचं वैशिष्ट्य असं आहे, त्याचं वैशिष्ट्य काय? हे क्रँकशाफ्ट पॅकिंगसाठी आहे. थर्माकोलचं वैशिष्ट्य काय? थर्माकोलचं वजनानं कमी, शॉक ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी जास्त. ह्याच्यात एक इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी तुम्ही एखादं टीव्ही ठेवता आणि त्याची ड्रॉप टेस्ट करतात, ते ट्रकातनं ते खाली टाकलं जातं असं. हा, तर त्यावेळी ते ब्रेक नाही व्हायला पाहिजे, टीव्ही ब्रेक नाही व्हायला पाहिजे. करेक्ट. असं ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. होय, बरोबर. माने साहेबांनी थोडक्याने 350 इन्स्टॉलेशन, 350 बनवणारे 350, 352 एक्झॅक्टली 352 इन्स्टॉलेशन दिले आणि भारतामध्ये 128. बरोबर आहे. आणि त्यातला म्हणजे त्यांचा लकी पार्ट काय तो मी तुम्हाला सांगतो. पण ह्या इंडस्ट्रीची सगळ्यात मोठी गोष्ट आहे की हा जो व्यवसाय आहे ना, हा व्यवसाय तुम्ही सगळेच करू शकता. माने साहेबांनी मला सांगितलं, तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी 100 गोष्टी तुमच्या नजरेसमोर येतात. तुम्ही ज्या रूममध्ये बसता, लिव्हिंग रूममध्ये, तिथे तुम्हाला सोफा सेट असतो, तिथे मार्बलची फ्लोरिंग केलेली असते, वर कुठेतरी प्लास्टर केलेलं असतं, वेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स असतात, घरात वापरायच्या वस्तू असतात. ही प्रत्येक गोष्ट बसवण्याचा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि हे मला माने यांच्या ह्या कहाणीतनं दिसतंय. तर बाय द वे, माने साहेब, तुमचं शिक्षण काय? पहिलं मी सातारला ITI केलं, म्हणजे 10वी पर्यंत. तुम्ही वायरमन ITI झाला? ITI झालं वायरमन झाल्यानंतर मी अप्रेंटिसला महिंद्रा सिंटेला 100 रुपये स्टायपेंड नोकरी झाली तुमची. आपण शिक्षणाकडे जाऊ. तुम्ही वायरमन, पुढे त्याच्यानंतर मी नोकरी करत पार्ट टाइम AMI केलं. AMI मीन्स इन्स्टिट्यूशन ऑफ मेकॅनिकल इंजिनियर. ओके. म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असताना किंवा नोकरी करत असतानाच पार्ट टाइम डिप्लोमा केला? डिप्लोमा केला. हो. इंजिनिअरिंगचा. म्हणजे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा, म्हणजे डायरेक्ट इक्वॅलंट टू BA, ज्याला आपण AMI म्हणतो, BEचं इक्वॅलंट. ITI केला त्यांना सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं, इफ आय एम करेक्ट. हो, बरोबर, अगदी बरोबर. डिप्लोमा नंतर मग इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग नंतर मला डायरेक्ट इंजिनियरची पोस्ट मिळाली फिनोलेक्स पाईप मध्ये. म्हणजे मला महिंद्रा सिंटेडला 700 रुपये पगार आणि फिनोलेक्स पाईपला गेल्यानंतर 16,500 रुपये पगार इंजिनियर झाल्यानंतर. तुम्ही वायरमन झालात तेव्हा स्टायपेंड होतं तुम्हाला 100 रुपये. परमनंट झालं तर 500 रुपये. परमनंट झालात पाण्याच्या टाकीखाली राहून, त्याला 500 रुपये पगार. आणि पाण्याच्या टाकीखाली ते राहिले तेव्हा त्यांना भीती वाटायची. एकटीच पाण्याची टाकी, आता पिंपरी चिंचवड मोठं वाढलंय. होय, अजून टाकी आहे ती. ती टाकी आहे. तर तिथे हे झोपायचे. आणि मग तिथे भीतीच ना की रात्री काही येऊ शकतं, इचूकाटा आहे, भूताखेताची भीती तुम्हाला काय वाटली नसेल? वाटायची. बर. आणि त्याच्यानंतर मग ते झाले परमनंट, मग झाल्या त्यांना पगार 500. आणि तिथून जो तुमचा काही प्रगतीचा वारू उधळला, तर त्याच्यानंतर तुम्ही झालात मग आधी अगोदर मी नोकरी करत AMI केलं. AMI झाल्यानंतर मी इंजिनियर झालो. मला फिनोलेक्स पाईप मध्ये मेंटेनन्स इंजिनियरचा जॉब मिळाला. तिथं 2.5 वर्ष इंजिनियरचं काम केलं. मला KK नाग म्हणून कंपनी आहे भोसरी, KK नाग लिमिटेड, तिथं मला मॅनेजरची पोस्ट मिळाली. डायरेक्ट 45,000 रुपयाचा पगार मिळायला लागला त्या काळामध्ये. म्हणजे ही गोष्ट आहे साधारणतः 88-89 मधली.
म्हणजे 89 साली मी मॅनेजर म्हणून जॉईन झालो आणि त्याच्यानंतर DGM झालो मी तिथं आणि बजाज ऑटोमध्ये 93 साली जनरल मॅनेजर म्हणून जॉईन होणार होतो. राईट. आता ही जी बजाज ऑटोची कहाणी आहे श्री राहुल बजाज यांच्याशी निगडीत, ती कहाणी मी तुम्हाला नंतर सांगणार. ती खूप रंजक कहाणी आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित एखादा घटनाक्रम घडतो आणि रुळावर असलेली गाडी अचानक डिरेल होते, रुळावरून घसरते, तेव्हा बायको सोडून जाणं काय असतं त्याचं दुःख रामदास माने यांनी भोगलेलं आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण बाय द वे, तुम्ही आता मला असं म्हणालात की तुम्ही एक एक्सपेरिमेंट केलं. हो, ते एक्सपेरिमेंट ते काय एक्सपेरिमेंट आहे प्रेक्षकांना सांगा. या, हे एक्सपेरिमेंट आहे रामदास माने यांचं की तुम्हाला थर्माकोल बनवायचं कसं हे तुम्ही घरगुती एक्सपेरिमेंटनी बनवलेलं आहे. रामदास माने यांचं हे काही प्रमोशन नाही. त्यांना असंख्य पुरस्कार किती मिळाले रामदास माने? 500 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केलाय, अनेक वेगळ्या संस्थांनी गौरव केलेला आहे. त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीच्या प्रमोशनची गरज नाही. त्यांचं हे थर्माकोलचं जे युनिट आहे त्यांनी 8 कोटी रुपये खर्चून इथे लग्न मंगल कार्यालय पण केलेलं आहे आणि त्याबरोबरच इथे त्यांचे वेगळ्या माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संग्रह इथे पाहायला मिळतो. हे थर्माकोलचं काय करू शकतो आपण ते पाहायला मिळतं. पण इथे ह्या मान खटाव भागातल्या तरुणांनी ह्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी यासाठीचा हा त्यांनी केलेला संकल्प आहे. पण त्यांनी हे केलंय ते म्हणजे प्रत्यक्षात थर्माकोल बनतं कसं ते मी आता त्यांच्याकडे समजून घेणार आहे. Yes. पण तुम्हाला आयुष्यामध्ये तोटा पण झालाय. हो, झालाय तोटा, अगदी बरोबर झालाय. किती कोटी झाला तोटा? 2.5 कोटी रुपयाचा तोटा झालाय. 2.5 कोटीचा तोटा झालाय. आणि असा आयुष्यामध्ये ते 2.5 कोटीचा तोटा असा झाला की जे मगाशी तुम्हाला लिबियाचं युद्ध लागलं त्याच्यामुळं. तर त्या काळामध्ये का ती कहाणी तुम्ही सांगितली म्हणून झोप लागायची का तुम्हाला? नाही, साहजिकच एवढा 2.5 कोटी म्हणजे काय 2.5 रुपये नाहीत. 2.5 कोटीचा तोटा म्हणजे रात्रभर कशी झोप येईल? पण कधीही तुम्हाला असं वाटलं की आपण व्यवसाय करून नोकरी सोडून व्यवसाय कशाला करतो? नाही, असं नाही वाटलं मला कधी की जरी 2.5 कोटीचा तोटा झाला, साहजिकच की मला पण रात्रभर झोप नाही आली. मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगताना हसत जरी सांगत असलो, पण त्या काळात 2.5 कोटीचा जेव्हा तोटा झाला किंवा अगदी त्याच्यात दुःखाचा प्रसंग म्हणजे आमच्या फॅक्टरीला आग लागली. म्हणजे रात्रीचं काय झालं, उंदरानं त्या वायरी तोडल्या आणि ते फॅक्टरीला आग लागली आणि त्या काळामध्ये जवळजवळ माझं 22 कोटी रुपयाचं नुकसान झालं होतं. 22 कोटी रुपयाचं नुकसान, फॅक्टरीला आग लागली. इन्शुरन्स वगैरे काय? इन्शुरन्सचा काही उपयोग झाला नाहीये कारण आमचा इन्शुरन्स रिन्युअलच झाला नव्हता. आणि जो इन्शुरन्स आहे जो इन्शुरन्स बजाज अलायन्सचा होता त्यांनी आम्हाला पैसे द्यायला टाळाटाळ केली आणि आता आमची ती केस कोर्टात आहे बजाज अलायन्स. बघा, म्हणजे याला 12 वर्ष झाली. 2.5 कोटीचा तोटा, 22 कोटीची कंपनी जळणं आणि त्यानंतर सुद्धा आता रामदास माने यांची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 70 कोटी रुपये. वा रे वा, वा, क्या बात. चला आता हे दाखवा आमच्या तरुण मित्रांनो. आपण ही जी मालिका करतो आहे ती तुमच्यासाठी आहे. रामदास माने सारखं व्यक्तिमत्व महाराष्ट्राने बघावं. चितळेंची फॅक्टरी मी तुम्हाला दाखवली, किर्लोस्करांची दाखवली, वारणा दाखवली, गणेश निबेची दाखवली, महेंद्रसिंग धोनीची दाखवली, लातूरच्या मुलाची दाखवली. किती फॅक्टरीज तुम्ही बघितल्या. JNPT दाखवली, JNPT सारखं मुख्य बंदर दाखवलं. तर यासाठी की तुम्हाला यातनं काहीतरी मिळायला हवं. सो हे बघा की हे बनतं कसं. हा, तर पहिली प्रक्रिया काय म्हणायचं? पहिली गोष्ट रॉ मटेरियल कसं बनतं अगदी संशय गरम कर त्याला. चालूच आहे. वाप येऊ दे, जोरात वाप येऊ दे. तर हे जे रॉ मटेरियल आहे याला आपण स्टायरीन म्हणतो. स्टायरीन जितकं क्लोज घेता येईल तेवढं घ्या. हे स्टायरीन आहे. आता हे जे आहे हे स्टायरीन हे रॉकेलच्या अगोदरची प्रोसेस आहे. जसं रिफायनरीमध्ये पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं आणि जसं पेट्रोल डिझेल जसं असतं तसं हे स्टायरीन पण तयार होतं. आणि हे जे स्टायरीन जे आहे याच्यामध्ये मोनोमारचे 2 थेंब टाकले आणि त्याच्यानंतर तुम्ही जर रिएक्टर मोनोमार आपल्याकडे रिएक्टरमध्ये हे टाकल्यानंतर मग हे 40 तासानंतर ह्याचे असे दाणे तयार होतात. म्हणजे लिक्विड मधनं घ्या काय नाही प्रॉब्लेम. लिक्विड मधनं हे असे दाणे तयार होतात. राईट. आता हे तयार झालेलं हे रॉ मटेरियल आहे. हे रॉ मटेरियल आम्हाला येतं. आता हे पॉपकॉर्न कसं याचं बनवायचं, त्याला बीड्स कसे बनवायचे, तर हे बीड ह्याच्यात तुम्हाला टाकले की हे बीड्स तयार होतात. चला दाखवा आता ही प्रोसेस. येऊ दे वाफ जोरात, येऊ दे. राईट. आता ह्याला उत्कलांक किती यायचा? ह्याचं एक 5 ते ह्याला 120 डिग्रीचं टेम्परेचर. डेमो आहे बरं का? हा डेमो आहे. मोठे तुम्हाला तिकडे तर तुम्हाला मोठं बॉयलरच लागेल ना. हो, बॉयलर लागेल. कमी कर. हे फुगलं आता. करेक्ट. तर रामदास मानेनी ही जी प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांना कळावी त्यासाठीची इथे एक डेमो त्यांच्या दहिवडी गावामध्ये त्यांनी हा एक डेमोचा विद्यार्थ्यांना कळवण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयोग आहे. झालं तयार. बस झालं. ओके.
आता ह्याच्यापासून हे बरं, बघतो आता ह्याच्यापासून हे पडाक बनतं, पण ह्याला 4 तास मॅच्युरिटिंग पिरियड द्यावा लागतो. Maturity म्हणजे 4 स्थिर तास त्याला स्थिर ठेवावं लागतं. पण आता आपल्याकडे जे जुने दाणे आहेत त्या पिशवीतले किंवा हे जे दाणे आहेत तयार झालेले, तर ते दाणे जे आहेत ते आता आपण ह्याच्यात टाकणार. हे जुने आता वास्तविक आता हे केल्यानंतर 4 तास हे फ्रेश असतील. सॅच्युरेशन म्हणजे त्याला स्थिरावण्याचा स्थिरावं भरलेलेच आहेत. पाणी already त्यांनी याच्यात भरले. ठीक आहे, राहू दे मग. ठीक आहे. हा. हा, आता हे दाणे भरले हे दाणे भरले. आता हे पाण्यात टाकायचं आणि एक शिट्टी द्यायची. ओके. आपल्याला साधारण हा मोल्ड बनवायचा आहे. मोल्ड असतो जसे हे मोल्ड आहे, हा पण एक मोल्ड आहे. मोल्ड यासाठी की जो प्रोडक्ट तुम्हाला बनवायचा त्याचा तो मोल्ड मोल्ड आहे, हा. राईट. म्हणजे जर मला आता हे बनवायचं असेल, हो, तर त्याचा मोल्ड लागतो. हा हा हेल्मेट हा, बनवायचं तर ह्याचा मोल्ड लागतो. ते हे दाणे त्याच्यामध्ये टाकून हे द्यायचे, त्याच्यामध्ये दाणे टाकून मोल्ड द्यायचे. मध्ये टाकायचे आणि ते जे काही बॉयलर असेल त्यामध्ये टाकायचं. हा, इथे हा. डेमोसाठी तुम्ही हो, हो. हे आता अजून चिठ्ठी टाक, टाका. हे टाक. केलं. तसा डेमो बनवतो. हे पण टाक, 2 टाक. आता हे 2 आपण हा, मोल्ड एक शिट्टी द्यायची, एक शिट्टी द्यायची. लावून टाका. आणि ही शिट्टी होण्याची वेळ किती वेळ आता साधारण? हे आता शिट्टी होईपर्यंत थांबायचं, म्हणजे लगेच होती शिट्टी. गरम आहे ना पाणी. आता मला सांगा, तुमची कहाणी तशी अर्धवट राहिली ते होईपर्यंत. होय होय तर तुम्ही बजाजमध्ये जाऊन हो. मॅनेजर होणार होता हो हो आणि तुम्ही म्हणजे माझ्या लेखी एक थोडीशी चूक अशी केली होय की हातात तिकडची ऑर्डर नाही, होय. तोपर्यंत इकडे राजीनामा देऊन- राजीनामा दिला. खरी गोष्ट. त्याच्या पाठीमागे टेक्निकल कारण असं हा. होतं की ज्या कंपनीत मी मॅनेजर म्हणून होतो ते 3 महिन्याचा नोटीस पिरियड होता. ओके. आणि मला बजाज ऑटोमधनं सांगितलं की तुम्ही 1 महिन्याच्या जॉईन व्हायला पाहिजे. तर मी ज्या कंपनी ज्याची डाळरोटी खाल्ली मला त्याच्याशी हे करायचं होतं, मला त्यांना 3 महिन्याचा नोटीस पिरियड द्यायचा होता. मी 3 महिने नोटीस पिरियड दिला, कारण मला असं वाटलं की माझं काम होईपर्यंत किंवा तोपर्यंत इकडचं काम होईल. पण माझ्या त्या पिरियडमध्ये 2 इंटरव्ह्यू झाल्या आणि त्यांनी मला दुसऱ्या इंटरव्ह्यू सांगितलं तुम्हाला 1 महिन्याच्या जॉईन व्हावं लागेल. आणि तिसरं म्हणजे फक्त राहुल बजाज साहेब मला अपॉइंटमेंट लेटर देणार, माझं सगळं सॅलरी वगैरे सगळं फिक्स झाली. आणि अचानक आम्ही ज्यावेळी त्यांनी आम्हाला बोलवलं, म्हणजे मला पत्र दिलं तुम्ही अमक्या अमक्या दिवशी या, आणि त्या दिवशी आम्ही गेलो आणि राहुल बजाज साहेबांना लंडनला एक अर्जंट मिटिंग निघाली आणि आम्हाला जे पत्र द्यायचं जे होतं ते दाखवा ना आपल्या ते प्रेक्षकांना. जे पत्र द्यायचं होतं तर ते पत्र द्यायचं आमचं कॅन्सल झालं आणि आम्हाला 3 महिने पुढे पोस्टपोन. परत राहुल बजाज साहेब आले की परत आम्ही तुम्हाला पत्र पाठवू आणि परत तुम्हाला आम्ही बोलवून त्यावेळी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देऊ. म्हणजे इकडची नोकरी गेली, इकडची नोकरी इकडे गेली, नोकरी इकडे गेली. नाही. आता झाली ही शिट्टी एक. हे आता झालं. झालं? हा, आता ही शिट्टी झाली. आता असं थोडं राहू दे. हा, आता एक शिट्टी थोडं थांबायचं थोडंसं. बरं, हे तो पण आपण कंटिन्यू अंदाज घेऊन लगे बंद कर. बस हे मगाशी बनवलेले दाणे हो बघा. मगाशी बोलले झाले. ठीक आहे. बरं, आता मग पुढे काय झालं हा, मग? मग मग झालं की सांगा मला. हो. हे चिठ्ठी तर झाली आहे. हे मोठ्या बॉयलरचं छोटं स्वरूप आहे हे. होय. हा जो कुकर आहे हा छोटं स्वरूप आहे. हा, मग पुढे बरं, मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आता 3 महिने घरी बसून काय करायचं. मी जातीवंत वायरमन ITIचा ट्रेड केलेला. मग त्या 3 महिन्यामध्ये मी ज्यावेळी नाराज होऊन ज्यावेळी तिथनं आलो पाहिजे आठवणमधनं किंवा माझी 3 महिने आपण पोस्टपोन झाली, त्यावेळी मिसेस माने नाराज झाल्या आणि त्याच्यानंतर सुरुवातीला मला तिने अगदी प्रेमात सांगितलं साहेब ते नसलं होतं दुसरी नोकरी बघा, पण मोठ्या लेवलला लगेच नोकरी मिळत नाहीये. हा, तर पिरॅमिडच्या वर चढलात की हो, ते हो, अवघड होतं. नोकरी खालच्या लेवलला लवकर मिळते. आणि मग त्याच्यानंतर मी आपलं वायरमन असल्यामुळे मी छोटी मोठी कामं ते करायला तयार सुरुवात झाले की केली. आम्हाला आणून दाखवा इकडे पुढे. झालं तयार झालं साहेब. आता झालं तयार. हा, मग काय झालं मग पुढे? पुढे काय झालं माने सर? बरं, मग त्याच्यानंतर मग मी वायरमन असल्यामुळे वेगवेगळी कामं करायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही मॅनेजर असताना तो जॉब गेला तर तुम्ही तो वायर job म्हणून परत- नव्याने सुरुवात. परत नव्यानं सुरुवात. पुन्हा श्री गणेशा. हा. पुरा श्री गणेश अगदी बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये कुणाची लाईट बिघडली असेल, कुणाची मोटर जळाली असेल, कुणाचं लाईट फिटिंग करायचं असेल, कुणाचा पंखा रिपेअर करायचा असेल, कुणाची ट्यूबलाईट बसवायची, अशी सगळी कामं मी केली. आणि त्या पिरियडमध्ये थर्मोलाईट म्हणून सणसवाडीला जी कंपनी आहे तर त्यांना कळलं की केकेनॅकचा एक मॅनेजर जो आहे तर त्यानं सोडलेला आहे आणि तो आता सध्या घरी आहे. मग त्या काळात मारुती 1000 तयार झाली होती आणि ते 1000 गाडी घेऊन माझ्याकडे आली आणि ते म्हणे आम्हाला गाईड करा बाबा, आमचा पण थर्माकोचा प्लांट आहे. आणि मग त्यांना म्हटलं बा ह्या मशीनचं ऑटोमेशन करून घ्या. तर ते म्हणे कसं करायचं, काय करायचं. तर मी म्हटलं बा त्याला माणसं लागतात, त्याला मटेरियल लागतं. मग ते म्हणे कुठली माणसं पाहिजेत. तर म्हटलं बा त्याला मला 2 इलेक्ट्रिशियन पाहिजेत, 2 फिटर पाहिजेत. आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांनी मला माणसं दिली, मटेरियल दिलं आणि पहिल्या 2 मशीन मी त्यांच्या ऑटोमॅटिक केल्या. आणि त्या मशीन ऑटोमॅटिक झाल्यानंतर त्यांचं प्रोडक्ट 3 पटीनं वाढलं प्रोडक्शन. ते म्हणले की बाबा असं करा की आता हे काय अजून 4 मशीन बनवा. आणि 4 मशीन बनवल्यानंतर परत बोला हा, मग परत काय झालं? परत ते ते 4 दाखवूच मशीन. आपले प्रेक्षक बघतच आहेत ते. हा. बरं, हा जो मोल्ड आहे ना मगाशी आपण टाकलेला तो आता गार पाण्यामध्ये टाकला की त्याच्यातनं बॉल तयार होईल. बरं. आपण मग तुम्ही त्या कंपनीत जॉईन झालात? हा, नाही त्या कंपनीत जॉईन मी तिथं काम चालू केलं. कन्सल्टिंग काम. म्हणजे मी फक्त त्यांना मदत करायची, गाईडलाईन करायची की अशा नसं तुम्ही करा म्हणून. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या परत 4 अशा 10 मशीन मी ऑटोमॅटिक केल्या.
मग त्या 10 मशीन ऑटोमॅटिक केल्यामुळं त्यांचं प्रोडक्शन कॅपॅसिटी त्यांचं प्रोडक्शन म्हणजे ज्यावेळी साध्या मॅन्युअल मशीन होत्या त्यावेळी ते फक्त हार्डली 1 टन असं एवढंच प्रोडक्शन करायचे आणि त्याच्यानंतर ज्यावेळी 10 मशीन ऑटोमॅटिक ते 35 टन ते रॉ मटेरियल कन्झम्पशन करायला लागले. आणि त्या काळामध्ये की त्यांनी मला 1 रुपया पण मी पदरचं स्कूटरमध्ये पेट्रोल घालायचो, जवळजवळ 17,000 रुपयाचं पेट्रोल मी त्या स्कूटरमध्ये घातलं, तिथपर्यंत गेलो. आणि त्याच्यानंतर की मला शेवटी त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला मशीनही बरोबर चालता. अच्छा. हा वा. हा. आता हा झाला बॉल तयार. हे बॉल तयार झाला. वा वा. हे झाला बॉल तयार. हे बघा मी थर्माकोलची दाणी चिटकली. थर्माकोलचा जे तुम्हाला हवं आता हा जो काय लिंबू पिळायचा चमचा, हा जो मोल्ड होता, काय म्हणतो मोल्ड हा मोल्ड हा होता म्हणून हा प्रोडक्ट तयार झाला. हाच मोल्ड तुमचा हा असेल तर हा प्रोडक्ट तयार. येस, अगदी बरोबर. इतकी साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. होय होय. तुमच्याबद्दल मला एक गोष्ट जाणवली ती मी नंतर प्रेक्षकांना सांगेन. येस. मग पुन्हा तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉईन झाला, 3 महिने स्वतःच्या पदर मोड करून स्कूटरवर पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती जाऊन तुम्ही त्यांच्या मशीन ऑटोमाइज केल्या. परंतु त्यांनी मात्र तुम्हाला कधी रेकग्निशन दिलं नाही. अजिबात दिलं नाहीये. की त्यांना असं वाटायचं की बाबा हे असलं मानेने कुठं काम करू नये, म्हणजे अशा टाईपचं ते आपल्याला केले ते हे झालं. आणि त्यावेळी ते सिनो म्हणून मद्रासला जी कंपनी होती की जे ते रॉ मटेरियल असं बनवायचं, आता जे तुम्ही रॉ मटेरियल बघितलं ते सिनो बनवायची आणि ते त्यांना महिन्याला 1 टन द्यायचे. त्यांनी जवळ 36 टनाची ऑर्डर मागितली. त्यावेळी त्यांना वाटलं हे रॉ मटेरियलचं करतायत काय. ते बघायला आलं तर सगळ्या मशीन ऑटोमॅटिक चाललेल्या. ते सगळं बघितल्यानंतर त्यांनी विचारलं कुणी केलंय, तर त्यांनी काय सांगितलं नाही की कुणी केलं, अजिबात नाही सांगितलं. ती माणसं 4 दिवस हॉटेल ब्लू डायमंडला पुण्यामध्ये राहिली आणि त्यांनी 4 दिवसामध्ये मला शोधून, म्हणजे माझं नाव पत्ता शोधून घेतलं आणि सकाळी 7 वाजता ते माझ्या घरी आले. तर त्यांनी मला विचारलं, मिस्टर माने यू हॅव डन द जॉब ऑफ थर्मोलाइट. तर म्हणलं येस सर. तर ते म्हणे कॅन यू कम टू चेन्नई. म्हणलं नो सर, कारण मला असा अनुभव 3 महिन्याचा आला की 3 महिने मी काम करून मी रुपये कमवू शकला म्हणून 17,000 रुपयाचं पेट्रोलच नाश केलं आणि आता मद्रास जाऊन ते काय करायचं. मग ते गेले आणि मला 8 दिवसानंतर नायर साहेबांनी त्यांचा फोन आला चेन्नईवरनं की मिस्टर माने डे आफ्टर टुमारो देर इज अ बोर्ड यू हॅव टू कम चेन्नई. कारण त्यावेळी काय माझं काही इंग्लिशवरती प्रभुत्व नव्हतं, मला आजही नाहीये. तर त्यावेळी मला फक्त 2 वेळा येस म्हणायचं 2 वेळा नो म्हणायचं एवढंच कळायचं. त्यांना म्हणलं येस सर येस सर. त्यांनी सांगितलं मिस्टर माने व्हेन यू आर कमिंग. म्हणलं नो सर नो सर. आता त्याच्यानंतर त्यांनी ते फोन ठेवला आणि त्यांनी परत 15 मिनिटांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं मिस्टर माने वी आर सेंडिंग एअर रिटर्न तिकीट. तर मी म्हटलं येस सर ओके सर. मग दुसऱ्या दिवशी विमानाचं तिकीट आलं आणि आम्ही त्या तिकीट आल्यानंतर मी माझी स्कूटर पुणे एअरपोर्टला लावली, बोर्डिंग पास घेतला, मद्रासला गेलो आणि तिथे गेल्यानंतर ते कहाणी मला अतिशय सांगायची वाटते. इंटरेस्टिंग कहाणी सांगायची. मध्ये जरा काळ लॅप्स झालाय. काळ लॅप्स कसं झाला की मधल्या काळामध्ये माने साहेबांच्या मिसेसला ह्या सगळ्या ह्याच्यातनं खूप राग आला असेल, त्या गेल्या निघून माहेरी. खरं आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सासरे म्हणजे तिथले जरा प्रतिष्ठित राजकीय नेतृत्व असलेले उपसरपंच. आता हे मानेसाहेब म्हणजे मॅनेजर असलेलं गृहस्थ, नोकरी गेली, आता करतात काय तर वायरमनचं काम करतायत. मग हे मिसेसला मनवण्यासाठी सासरवाडीला अगदी बरोबर आहे. तासभर काय जावायला कोणी पाणी पण दिलं. अगदी बरोबर आहे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे. सासूलाच माया आली. सासूबाई म्हणल्या घ्या जावाई बाप एवढं पाणी. अगदी बरोबर. हा म्हणजे त्यात त्यांचा दोष कमी आहे तुमच्या बायकोचा. स्थिर जीवन सोडून तुम्ही असं काहीतरी उद्योग व्यवसाय मराठी माणसानं कधी केलेले नसत्या भानगडी. राहुलजी, तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे. नो रिस्क नो बेनिफिट. मोर रिस्क नो रिस्क नो बेनिफिट. मोर रिस्क मोर बेनिफिट. मी जर ती रिस्क जर नसती घेतली तर आज मी राहुलजी तुम्हाला एवढा मोठा उद्योगपती दिसलोच नसतो. मी जर नोकरीच करत बसलो असतो, मी माझ्यापर्यंत आलाच नसता. आणि आज मला जे काही मला जे आपल्याला जे दाखवू वाटतं, सांगू वाटतं, तर केवळ ते रिस्क घेतल्यामुळेच आम्ही ह्या लेवलला पोहोचलो. सगळ्यात मोठ्या उद्योगपतीचा फोटो तुम्ही लावला. माझ्या अगदी बरोबर बोलला सर. हे रतन टाटा जे आहेत माझे आदर्श आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन मी उद्योग क्षेत्रात आलेलो आहे. तर बाबा त्यांचं माझा आदर्श आहे, त्याच्यावर मी त्यांची प्रेरणा घेतो आणि माझ्या परीनं मी माझ्या छोट्या कामामध्ये माझा प्रयत्न आहे की बाबा जर रतन टाटांनी सुद्धा समाजसेवा खूप मोठी केली. मी माझा उद्योग करत असताना किंवा मी हे सगळं करत असताना की ज्या भागातनं मी आलो तर त्या भागासाठी बाबा माझ्या ग्रामीण भागातल्या मुलासाठी बाबा त्यांना एक प्रेरणा द्यावी. की बऱ्याच वेळा मुलं असं म्हणतात की बाबा आमच्याकडे पैसेच नाही, आमच्याकडे भांडवलच नाही आणि आम्ही काय करू. तर आता राहुल साहेब, मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं असेल माझ्याकडे काहीच नव्हतं. मी एका कुपीत राहत होतो आणि ती कूप तुम्हाला आता दाखवतोय. तर त्या कुपीतनं माझा प्रवास, आजूबाजूला 6 किलोमीटर वस्ती नाहीये, माझी फक्त गवताची कोप. आणि त्या गवताच्या कुपीपासून जे सुरुवात झाली की जे मला वाटलं की आपण रिस्क घेतली म्हणून तर पुढे गेलो.
आणि अशा ह्याच्यातनं म्हणजे माझी जी सुरुवात झालेली आहे. आणि आवर्जून तुम्ही सांगा. जेव्हा चेन्नईला नायरकडे गेलात होय, तो होय. किस्सा फार भन्नाट आहे. अगदी बरोबर. ते सांगू का तुम्हाला? सांगा ना जरा, वा short वा मध्ये वा. सांगू, हा. तर ते आता पहिली गोष्ट कसं झालं की विमानात जायला मी आईबरोबर ढेकळं फोडत होतो. मी 4.5-5 वर्षाचा असताना. आणि ते उन्हाचा तडाखा लागला आणि माझी स्किन जळाली. माझी स्किन जळल्यानंतर त्यावेळी लहान मुलाला अंगभर कपडे नव्हते, म्हणजे मलाही नसायचे कपडे, म्हणजे एक टावेल किंवा कापड एक कमरेला बांधलेलं असायचं. आणि मग मी आपल्या झाडाखाली माझी 2 भावंड घेऊन आई एकटी ढेकळं फोडत होती त्या टिकावानं. आणि म्हटलं आई एकटी करते, आपण आईला थोडी मदत करावी. मी बारकी कुदळ घेतली, ढेकळं फोडायला सुरुवात केली. आणि ते उन्हाचा चटका असंच आता एप्रिल-मे महिने दिवस त्या उघड्या शरीराला ते उन्हाचा चटका लागला आणि माझी स्किन संध्याकाळी काळी निळी झाली. आणि ते मी संध्याकाळी आगाग लागल्यानंतर मी लागलो रडायला. तर मी रडायला लागल्यानंतर म्हटलं आई मला नाही तुझ्याबरोबर ढेकळं फोडायची, मला शाळेत जायचं आहे. म्हणजे त्या उन्हात लागलेला चटका, ते शरीराला झालेली आगाग. आणि त्या काळात डॉक्टर नव्हते साहेब. तर ते डॉक्टर म्हणजे त्यावेळी आम्हाला अर्धा लिटर 1 महिन्याला तेल आणायचं, गोड तेल. आणि ते गोड तेल दिव्याला पण वापरायचं, तेल ह्याला स्वयंपाकाला पण वापरायचं. आणि अशा ह्याच्यातनं त्यावेळी ते गोड तेलच त्या लाल जिथं स्किन जळाली होती तिथं आईनं लावली, तिथं थोडंसं ते थंड पडलं. आणि मग त्याच्यानंतर मी आईला म्हटलं मला शाळेत जायचं आहे. आणि शाळेत जायचं म्हणलं मग आईनं आमच्या काही अंडी इकली, कोंबड्या इकल्या. आणि त्याच्यातनं मला एक खाकी चड्डी, पांढरा शर्ट, एक टोपी घेतली. आणि माझं त्या कुपीपासून जे गाव आहे ते 7 किलोमीटर अंदाजे ते जवळपास आहे. तिथं गुरुजीला म्हटली गुरुजी माझ्या मुलाला शाळेत घ्या. तर गुरुजीने विचारली जन्मतारीख काय, तर आईनं सांगितलं शिमग्याच्या अगोदर 4 दिवस. जुनी पद्धत. हा, 1 जून ही तर काय काय याची. हे मनोहर जोशीने तुम्हाला केव्हा दिला पुरस्कार? हा, तर हे उद्योग क्षेत्रातला उत्कृष्ट उद्योजक म्हणून त्याचं साल आता मला आठवत नाहीये. हा, तर त्यावेळी आपले SM कृष्णा साहेब होते राज्यपाल होते. आणि त्या काळामध्ये आम्हाला उत्कृष्ट उद्योजक म्हणून. पण तुम्ही नायरकडे गेलात हो, आणि त्यांनी तुमचं टॅलेंट ओळखलं. होय होय. ही फारच युनिक गोष्ट आहे. हा, आता साहेब तर तुम्हाला इंग्रजी येत नाही होय आणि त्यांना हिंदी येत नाही. होय, अगदी बरोबर. अगदी तुम्ही बोलताय त्या. काय झालं, ते सगळे मद्रासी माणसं, त्यांची एकतर इंग्लिशमध्ये बोलायचे तर लोकल लँग्वेज बोलायचे. आणि 8 डायरेक्टर तिथले. आणि पणय्या साहेब चेअरमन त्यांचे हैदराबादला असायचे. तर ते बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग तिथं ठेवली होती. आणि त्या 8 डायरेक्टरने मला इंग्लिशचा एवढा भडीमार केला की मला तर एक इंग्रजी येत नाही, पण जेवढे एखाद दुसरा शब्द येईल तेवढा इंग्रजीचा बोलायचो. बाकीचं राहिलं हिंदी ते हिंदी पण नाही जमलं तर मराठीतनं बोलायचो. पण सगळ्याची उत्तरं दिली मी. आणि हे सगळी उत्तरं देत असताना त्या डायरेक्टरला ते मी काय बोललोय ते इंग्लिशवाले त्याला काय कळायचंच नाही. त्यांची केस अशी वर जायची. एक डायरेक्टर पळत डिरेक्ट डिक्शनरी आणायला गेला आणि त्याच्यानंतर हा काय म्हणतोय ते बघायला गेला. तर ते पणय्या साहेबांनी ओळखले की ह्याला इंग्रजी येत नाही. पण मी जे मराठीतनं हिंदीतनं सांगितलं त्या डायरेक्टर साहेबांना सगळं कळलं, चेअरमन साहेबांना सगळं कळलं. आणि मग चेअरमन साहेबांनी नायर साहेबाला सांगितलं मिस्टर नायर गिव्ह हिम 3 लाख रुपये डिमांड ऑफ ॲडव्हान्स पेमेंट आणि बॅलन्स 3 लाख गिव्ह आफ्टर कम्प्लिशन ऑफ कारण तुम्ही एक उत्तम होय ॲटोमाइज असलेली मशीन बनवली. होय, अगदी बरोबर. होय आणि त्यामुळं त्या चेन्नईच्या कंपनीचा जे इथे रॉ मटेरियल पुण्यात येत होतं, होय होय. समजा 3 टन येत असेल, होय, ते थेट 30 टनावर. 35-36 टनावरती गेलं. होय. आणि त्यांना उत्सुकता वाटली की अरे हा कोण मनुष्य आहे की जो 3 टन घेत होता तो डायरेक्ट 30 टन आणि 36 टन येस सर, येस सर. तिथून तुमचा शोध झाला. अगदी बरोबर आहे. तर माने साहेब हे तुमचं लार्जेस्ट. जगातलं सर्वात मोठं मशीन बनवलं ते. बरं. आणि कुठे बनवलं तुम्ही ते? हे पुण्यातल्या फॅक्टरीमध्ये बनवलं. आणि त्याच्यानंतर हे आपण मस्कतच्या राजाला दिलंय, ओमानला दिलेला आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट मशीन आणि पूर्ण प्रोजेक्ट दिलेला आहे. किती साईज आहे मशीनची? ह्या मशीनची साईज हे काहीतरी 32 फूट बाय 26 फूट बाय 19 फूट. आणि हे थर्मोकोलचे प्रोडक्शन. थर्माकोलचे प्रोडक्ट म्हणजे त्याला आपण रूप इन्सुलेशन बोर्ड म्हणतो ना, थर्माकोलचे स्लॅबवरती टाकायला लागणारे. तर हे रूप इन्सुलेशन बोर्ड ह्याच्यातनं बनतात. म्हणजे दिवसाला जवळजवळ 10 ट्रक माल ह्याच्यातून तयार होतो. 10 ट्रक थर्माकोलचे सीट तयार होतात त्याच्यात. आणि मग गिनीस वर्ल्ड रेकॉर्डने तुम्हाला लिमका त्यांनी काय म्हणून हे केलं तुमचं? हा, लार्जेस्ट मशीन, जगातलं सर्वात मोठं मशीन बनवलं म्हणून लिमका बुक ऑफ रेकॉर्ड ह्याची नोंद केली. थर्माकोलचं. तुम्हाला बाकी पण भरपूर पुरस्कार मिळाले. रोटरी आहे, होय होय बिझनेस युथ स्टार्टिंग टुगेदर आहे, होय सर, यशवंतराव चव्हाण उद्योगरत्न पुरस्कार आहे, होय त्यानंतर राजश्री शाहू स्वयंरोजगार पुरस्कार आहे. होय. किती पुरस्कार तुम्हाला मिळाले म्हणायचं? आतापर्यंत सगळी मिळून पुरस्कारची यादी काढली तर 500 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे खूप अगदी अजून आमच्याकडे 3 पुती बांधून ठेवले, ते लावायचे आहेत अजून. येस. बघायला सुरुवात केली आणि तिथं माझ्यासारखा एक फोटो असा दिसला
त्याला म्हणलं हे माझ्यासारखा डुप्लिकेट माणूस येतो कोण आहे ते बुक घेतलं आणि ते वाचल्यानंतर लक्षात आलं ही माझी स्टोरी आहे. तर मला ते तिथं कळलं की बाबा माझे बुक तिथं अमेरिकेमध्ये असे ते मॅगझिन म्हणून प्रसिद्ध केले जातात. म्हणजे मला त्याचा विशेष आनंद वाटला. आणि त्याच्यानंतर मी त्यांना त्या आतमध्ये बघितलं कुठं प्रिंट झालं तर आमच्या पुण्यात हे प्रिंट होऊन अमेरिकेला गेलते. बघू दाखवा ते पुस्तक. पुस्तकाची कहाणी पण युनिक आहे तुमची. तर तुम्ही गेले होते नातीच्या स्कूलच्या फंक्शनला मी गेलतो आणि स्कूलच्या फंक्शनला गेल्यानंतर ते काही मला त्या मास्तरने ते इंग्रजी काही कळत नव्हतं कारण त्यांचे प्रोनाऊन्स वगैरे काही कळलं नाही. तर मला झालं बोर होतो. 2 तासाचा तो कार्यक्रम होता. मी एक अर्ध्या पाऊण तासात म्हटलं चला थोडं फिरून यावं बुक स्टॉलमध्ये. आणि अशी वेगळ्या देशात तिथं मॅगझिन लावली होती. तिथं हे पण मॅगझिन त्या कट्ट्या होतं. आणि मी हे मॅगझिन बघितल्यानंतर की याला म्हणलं माझ्यासारखा डुप्लिकेट माणूस कोण आहे पण ते बघितलं तर ह्याच्यामध्ये माझी स्टोरी याच्यामध्ये दिसली. हे इथनं पुण्यातनं हे छापून जातं हे काही पुण्यात आणि अमेरिकेला तिथं ते दिलं जातं. आणि कुठे स्टोरी काय लिहिले स्टोरीचं नाव काय इनसाइड सक्सेस इनसाइड द मोस्ट अमरेबल बिझनेसमॅन पुणे. आणि हे तुम्हाला अमेरिकेत बुक मिळालं मला हे. मग ते आवर्जून इथं आणून लावलंय मी. मला ह्यांच्यामध्ये एक गुण जाणवतो, तल्लखपणा. त्यांनी आयुष्यामध्ये व्यवसाय करत असताना यशस्वी होण्याची त्रिसूत्री मला सांगितली. पहिली हातोटी, राईट, कसोटी आणि ससोटी. 3 गोष्टी बस. आणि मानेनी ह्या 3 गोष्टीवरती काय केलं तुम्हाला माहिती आहे? त्यांची आज माने कंपनीच्या 4 फर्म आहेत ज्याच्यातनं एक ऑटोमायझेशन तुम्हीच सांगा ना. एक आहे ती आमची जी माने इलेक्ट्रिक जी मुख्य कंपनी आहे ती थर्माकोलच्या मशिनरी डिझाईन करणं, मॅन्युफॅक्चर करणं, एक्सपोर्ट करणं, इन्स्टॉलेशन कमिशनिंग करून चालू करून देणं ही आमची पहिली कंपनी माने इलेक्ट्रिकल. दुसरी SR थर्माकोल. S म्हणजे शोभा, R म्हणजे रामदास, SR थर्माकोल EPS पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड. जसे आम्ही 450 प्रोजेक्ट थर्माकोलचे बनवून दिले तसा आमचा स्वतःचा मिसेस मानेचा एक थर्माकोल बनवायचा प्रोजेक्ट आहे त्याच्यात हे सगळे थर्माकोल बनतं. म्हणजे ती चेअरमन आहे, मी तिचा मॅनेजर आहे. असं दुसरी. तिसरी कंपनी आम्ही रेडीमेड टॉयलेट्स बनवतो. मला राहुल साहेब तुम्हाला सांगायला आवर्जून कौतुक वाटेल. आम्ही सुरुवात केली आमच्या गावाच्या संत गाडगेबाबा ग्रामसेवा अभियानसाठी. तिथं आम्हाला 2 टॉयलेट कमी पडले आणि आम्ही ते टॉयलेट त्यासाठी बनवलं आणि तिथून जे एक टॉयलेट आम्ही बनवलं आणि आमच्या त्या काळात महाराष्ट्र शासनाला एकच टॉयलेट कमी. त्यावेळी नितीन करीर, विकास देशमुख ही सगळी मंडळी आमचं गाव बघायला आलती आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं ग्रामपंचायतीला जर 1-2 टॉयलेट जर असतील तर तुमचं गाव इलिजिबल पहिल्या क्रमांकासाठी. आम्ही ते पहिलं टॉयलेट तिथं दिलं. 8 दिवसानंतर महाराष्ट्र शासनाची टीम आली, ते गाव बघितलं आणि आम्हाला 25 लाखाचं त्या काळात बक्षीस मिळालं. तुम्ही जे बनवलेलं टॉयलेट होतं ते आज तुम्ही देशभरात किती विकलेत? असे आपल्या भारतामध्ये 28 स्टेटमध्ये 70,000 टॉयलेट आम्ही दिलेली आहे. तुम्ही मुलींना लग्नामध्ये काय? अगदी बरोबर आहे. आम्ही एखादी गरीब मुलगी असेल तिला जर टॉयलेट बांधायची ऐपत नसेल तर त्या मुलीनं फक्त मान्यवान लग्नपत्रिका आम्ही तिला फुकट टॉयलेट तिच्या लग्नात गिफ्ट म्हणून देतो. लोक टॉयलेट पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मिसेस मान्यांना मला बोलायचं, त्यांना झोप लागली होती की आपला एवढा नवरा असं वेगवेगळे उद्योग करतोय म्हटलं. जाऊ नका, लगेच त्यांना भेटूया. तर आपले केंद्रीय मंत्री होते, पेट्रोलियम मिनिस्टर होते धर्मेंद्र प्रधान. तर ते मूळचे ओडिसाचे. तर त्यांची एक NGO आहे आणि त्यांनी ओडिसामध्ये, कारण ओडिसा हे तसं आदिवासी राज्य, या देशातलं सगळ्यात जास्त आदिवासी असलेलं राज्य म्हणजे ओडिसा, नवीन पटनायकांचं. तर तिथे त्यांनी माने यांच्याकडनं जवळपास मला वाटतं 7,500 टॉयलेट घेतले. टॉयलेट आणि हे मानेंची स्वतःची टॉयलेटची ते जे काही बनवतात त्याची ही डिझाईन आहे. तर ह्याच्यात तुम्ही 4 प्रकारची बनवता. हो बरोबर आहे. हा पहिलं तुम्हाला ते दाखवतो जे आधुनिक पद्धतीचं आहे ते पहिलं दाखवतो. हा, हे जे टॉयलेट ह्याला 4 नंबर मॉडेल म्हणतो. 4 नंबर 4 नंबर मॉडेल. ह्याच्यामध्ये कसं आहे की कमोड पण आहे, हात धुण्याला वॉश बेसिन आहे, फ्लश टँक आहे. हे जे टॉयलेट आहे हे अगदी रेडीमध्ये होतं. म्हणजे अशा टाईपचं हे आहे की ज्याला म्हातारी माणसं आहेत त्यांना साध्या इंडियन टॉयलेटवरती बसता येत नाही, तर त्याच्यासाठी हे टॉयलेट आहे. ही पाण्याची टाकी जी आहे ती त्याचाच भाग आहे का? नाही, टाकी वेगळी ते कस्टमरला बसावी लागते कारण वेगळ्या भागात गेलं तर तिथं कुठली टाकी आहे किंवा आम्ही फक्त टॉयलेट रेडी देतो. टाकी त्या माणसाने बसवायची, प्लंबिंग वगैरे फक्त तिथं कनेक्शन जोडायचं काम ते त्या माणसानं करायचं. कारण ओरिसामध्ये जाऊन टाकी बसवून देणं आमच्यासारख्या माणसाला ते परवडणार. साईज किती आहे? काय झालं? साईज ह्याची? ह्याची जी साईज आहे ही 4 फूट बाय 3.5 फुटाची साईज आहे. आणि याची किंमत आहे 4 फूट बाय 6.5 बाय 7 फूट हाईट आहे. राईट. आणि ह्याची जी किंमत आहे ते 22,000 रुपये किंमत आहे. तुम्ही बनवता फॅक्टरीमध्ये? फॅक्टरीमध्ये जाऊन फक्त इन्स्टॉल करायचं, फक्त नुसतं ठेवायचंच, बाकी काय नाही. लोकल माणसाकडून ते प्लंबिंग तेवढा पाईप जोडून घ्यायचं. खालचं पीठ तर बनावं लागत असेल ना? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जिथं सेप्टिक टँक आमचा रेडीमेड तो सेप्टिक टँक पण असतो. हा सेप्टिक टँकचाच भाग आहे. आणि हा सेप्टिक टँक असा सेम सेप्टिक टँक जमिनीत गाडलेला आहे खाली. आता आमच्याकडे इथं आता पाणी त्या काळात नाही म्हणून आम्ही हे पाणी साठवायसाठी केलं. तर हा सेप्टिक टँकच आहे. म्हणजे JCBने खड्डा घ्यायचा, सेप्टिक टँक टाकायचा, हे टाकीचं जोड
ह्या सेफ्टी टँकला दिला हम्म. की अगदी अर्ध्या तासात टॉयलेट चालू होऊन जातं. राईट. आणि Yes, sir. हा झाला एक. हा एक झाला. पण हा ह्याच्यामध्येच आणखीन एक उपप्रकार आहे. हा नाही, हा हे एक प्रकार झाला. हा. आणि ह्याच्यातले 4 उपप्रकार आहेत. बर. तर ह्याच्यामध्ये हे जे आता बाथरूम आहे, हा. तर हे जे टाइल्स बसवले हिथं साधं इंडियन टॉयलेट, इंडियन आपलं जे ओके. देशी- बाथरूम पण हा. एक आहे हो आणि त्याच ठिकाणी तुम्ही भारतीय भारत- बनावटीचं पण बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे झाले 2. हा 2. आणि आणि तिसरा? तिसरं जे आहे की त्याला कुठले टाइल्स वगैरे नाही, ते अगदी 18,000 मध्ये मिळतं. ओके. त्याला टाइल्स वगैरे फक्त ते भांडं बसवून देत मिळतं. बरोबर. टाइल्स लावले की त्याच्या 2,000 रुपयाचा खर्च वाढतो. पण मग आता तुमचं रोज किती टॉयलेट विकले जातात? आता महिन्याला 1,200 टॉयलेट आमचे विकली जातात. पर डेला 10चं प्रोडक्शन असं आहे. ह्या बाजूला हा. आहे. हा. नाही त्यांना पर वाटतं डेला पर डेला किती? 10 टॉयलेट बनतात पर डे. हा. आणि असं महिन्याचे 250-300 टॉयलेट आमचे बनतात. पण महिन्याला सरासरी 1,200 टॉयलेट आमचे आता विकले जातात. काय हो हे माने मॅडम, ते अक्षय कुमार हे चित्रपट होता ते ह्यांच्यावर नाही बनवलं. तुम्ही बघितलाय का तो टॉयलेट मॅन? पॅडमॅन होता तसा टॉयलेट मॅन. बरं, आपला नवरा एवढा उद्योगी आहे म्हटल्यानंतर तुम्हाला झोप लागायची का हे काय काय उद्योग? हा? तुमचं माहेर कुठलं? बर. किती शेती माहेरला? 40 एकर आहे. वा वा वा. तुमचे वडील उपसरपंच? हो. हा. आणि तुम्हाला भाऊ? भाऊ 4. 4 भाऊ आहेत. पण मग आता तुम्ही यांच्यावर लग्न केलं, ह्यानी तर नोकरी सोडून दिली. मग टेन्शन आलं. हा. पण तुम्हाला कधी वाटलं होतं की आपला नवरा एवढा यशस्वी होईल? नाही वाटत. नाही ना. काय गुण दिसतात तुम्हाला यांच्यामध्ये? ते शून्यातनं प्रगती केली खूप. हो, पण गुण काय आहे त्यांच्या? गुण जिद्दी आहेत. हा. जिद्दी आहेत, हुशार आहेत, कामात सचोटी आहे. भांडणं किती वेळ केली नवरा बायकोने? खूप वेळा ना. तुम्ही ह्यांना काय म्हणत होतात? कशाला नसले? माहेरला किती महिने जाऊन राहिला होता? एक वेळ गेले होते रुसून, तेव्हा राहिले. किती महिने? त्याच्यानंतर किती महिने? एक 15-3 आठवडे. 3 आठवडे. मग पुन्हा हे चालेल नाही यायला. हो, गेला आले परत. हम्म. आणि साहजिक आहे ना, कुठल्याही मध्यम वर्गीय मराठी कुटुंब, मध्यम कशाला, उच्चवर्गीय मराठी कुटुंबामध्ये सुद्धा व्यवसाय करणं हे आपल्याला काहीतरी फार वेगळं संकट वाढवून घेणं असं वाटतं. सो माने साहेब, आणि तुम्हाला दोघांनाही मी हा प्रश्न विचारतो, मराठी माणसानं उद्योग करावा की करू नये? मराठी माणसांनी उद्योग जरूर करावा. हम्म. का माहिती आहे का, आता भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही, हे वास्तव आहे. आणि खाजगीमध्ये पण नोकऱ्या नाहीत. तर मराठी माणसांनी उद्योग क्षेत्रात यावं त्यांच्या परीनं. हा थर्माकोलचा एक कॉन्सेप्ट झाला. असं उद्योग करायला बऱ्याच खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. अगदी तुम्ही म्हणाल काय ऑपॉर्च्युनिटी, अगदी एखाद्या माणसानं माती जरी विकली, माती विकायचं काम केलं, हा पण व्यापार धंदाच आहे ना. हिथनं माती उचलायची, जिथं शेती लागते, जिथं गार्डन आहे, त्या गार्डन, आता बऱ्याच शहरामध्ये बंगले आहेत, त्यांना माती नाही मिळत. हिथून जर ती माती घेतली, त्या बंगल्यावाल्याला सांगितलं तुला माती आणून देतो, त्याचे 2 पैसे तो द्यायला तयार आहे. कुठलाही व्यवसाय तुम्ही करू शकता. असं नाही की बाबा हेच करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक व्यवसाय करत असताना 3 गोष्टीची गरज आहे. पहिली गोष्ट, जसं मगाशी मी तुम्हाला सांगतो, हातोटी, कसोटी आणि सुचोटी. तुम्ही जे प्रोडक्ट बनवता ते इतरांच्या पेक्षा स्वस्त असलं पाहिजे, इतरांच्या पेक्षा चांगलं असलं पाहिजे, आणि तुमच्याकडे सातत्य असलं पाहिजे सर्व्हिस द्यायचं. दोघांना मी एक सल्ला देतो. हो. तुम्ही तर आता व्यवसायात स्थिर झालेले आहात, तुम्ही ना महाराष्ट्राचा दौरा करा. नाही, खरं सांगतो मी तुम्हाला. बरं, ओके. आता तुमची मुलगी कुठे आहे? अमेरिकेत. करेक्ट. काय करते ती? ती घरीच असते. IT मध्ये तुमचे जावई आहेत. आणि मुलगा काय करतो? मुलगा कंपनीच बघतो. स्वतःची कंपनी बघतो. बरोबर. आता तुमचं मत काय, मराठी माणसाने व्यवसाय करावा की करू नये? करावा मराठी. आहे ना. कारण शेवटी नोकरी, एक नोकरी किती करणार तुम्ही होय. आयुष्यात? आणि नोकरीमध्ये काही मर्यादा येतात. म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, किती केलं तर समजा 1 लाख रुपये पगार देतील, 2 लाख रुपये पगार, पण त्याला मर्यादा आहेत. पण धंद्यामध्ये स्काय इज अ लिमिट. तुम्ही छोटा धंदा केला तर तुम्हाला छोटे पैसे मिळतील, तुम्ही मोठा धंदा केला तर मोठे पैसे मिळतील. आता अगदी मी सांगायला म्हणजे अगदी सांगतो, सरासरी मला अगदी सगळा मिळून महिन्याला 5 लाख रुपये मला सरासरी मिळतात, सरासरी. बरं, आता हे सरासरी 5 लाखाच्या 12, 25, 60 वर्ष 60 लाख रुपये लय झाले हो. प्रश्न असा की मला घर चालवायला 25,000 रुपयेच लागतात. म्हणजे आजी मॅडम जे आता तुमच्या समोर सांगतो, साध्या आहेत त्या. आजही आणि सांगतो, मला भूक लागली होती, मी बघत होतो, कारण माझी ती पद्धती, मी माणसं जोखतो, त्या फटकन गेल्या. मी म्हटलं मी बाहेरचं खात नाही, फटकन गेल्या. 65 कोटी रुपयाचा उद्योग व्यवसाय सांभाळणार हे दाम्पत्य, त्या स्वतः गेल्या. त्यांनी स्वतः चपाती बनवली, भाजी बनवली, कुरवड्या तळल्या. मला माझ्या आईची आठवण झाली, कारण आमच्याकडे ती तशी पद्धती आहे. घरात माणसं येतात आमच्याकडे जेवायला खूप सारी, तशी त्या फटफट तयार केलं तरी मला जेवायला वाढलं. हा साधेपणा पण मला त्यांच्यातला भावला. पण त्यांनी मला जे सांगितलं त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला आणखी वाढवून सांगतो. नोकरी व्यवसायात आणि व्यवसायामध्ये, नोकरीत आणि व्यवसायात फरक हा आहे
की नोकरी संपते तिथून पुढच्या पिढीला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. अगदी बरोबर आता बोलला. तुम्ही ती केलेली आहे. होय. आता त्यांच्या मुलाला काय करायचंय, त्यांच्या पुढच्या पिढीला आहे हे जे आहे त्यातनं पुढं कसं वाढवत न्यायचं ते आहे. आपण त्यांची पुण्यातली फॅक्टरी पण बघणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. दहिवडी आहे ना आपलं गाव? दहिवडी. पण मूळचं गाव तुमचं वेगळं मूळचं आहे. गाव लोदवडे इथून एक 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हां. माझी विनंती आहे तुम्हाला, आपण मी तिथे जाऊया. घेऊन जाणार त्या आहे. पण गावामध्ये जाणार Yes, आहे. गेलेलोच yes, sir. होते. Yes, sir. थांबूया.